सुयश मुंबईत पत्नी व मुलांसोबत राहायचा. आई-वडिलांची ते दोघेही फोनवरून चौकशी करायचे. तब्येतीची काळजी घेण्यास सांगायचे. आई-वडिलांना त्यांचे हे वागणे प्रेम वाटायचे. जेव्हा नातवांचा वाढदिवस जवळ आलेला असतो, तेव्हा आई-वडील मुंबईस येण्यास तयार होतात. पण सुयश त्यांना सांगतो की आपण वाढदिवस साजरा करणार नाही. तरी पण आई-वडील त्यांना सरप्राईज देण्यासाठी, त्यांना आश्चर्याचा धक्का देण्यासाठी मुंबईला पोहोचतात. तेथे गेल्यानंतरचे दृश्य पाहून तर मिस्टर देशमुख व मिस्टर सोनावणे हे दोघेही खूप जुने शेजारी होते. मिस्टर देशमुख हे रोज न चुकता मॉर्निंग वॉकला जायचे व त्यांच्या शेजारी असणाऱ्या मित्राला सुद्धा मॉर्निंग वॉकला येण्यासाठी आग्रह करायचे. पण सोनावणे काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करायचे. पण आज देशमुख यांच्या आधीच सोनावणे मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी बाहेर उभे असतात. तेव्हा आश्चर्याने देशमुख म्हणतात, "काय, आज सूर्य कुठून आला की माझ्या न बोलवता तुम्ही आला आहात?" त्यावर सोनावणे म्हणतात, "काय सांगू मित्रा, मला थोडंसं बरं वाटत नव्हतं, म्हणून मी डॉक्टरांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला माझ्या प्रकृतीची काळजी घेण्यासोबतच मॉर्निंग वॉकला जाण्याचा देखील सल्ला दिला आहे. आणि तू तुझ्या वहिनीला ओळखतोसच. एकदा का ती एखाद्या गोष्टीच्या मागे लागली की ती सोडत नाही. आज इतक्या पहाटे तिने मला उठवलं व ती म्हणाली की तुम्हाला तुमच्या तब्येतीची अजिबातच काळजी नाही. आणि तिने मला फिरायला पाठवण्याचा आग्रहच धरला. त्यामुळे मला यावं लागलं." त्यांची अवस्था पाहून देशमुख हसत होते. देशमुख यांची पत्नी व ते दोघेच तेथे राहत होते व त्यांचा मुलगा, सून, नातू दुसऱ्या शहरात राहायचे. वॉक करता करता दोघांच्या छान अशा गप्पा रंगल्या होत्या. तेव्हा सोनावणे म्हणतात, "कृपया मलाही उद्यापासून फोन करा. मॉर्निंग वॉकसोबतच आम्ही तुमच्याशी 1-2 छान चांगल्या गप्पा मारू व मॉर्निंग वॉकची सवयही मला लागेल." त्यावर देशमुख म्हणतात, "नाही नाही, उद्या आम्हाला येता येणार नाही. उद्या तुम्हाला एकटंच फिरायला जावे लागेल. मी मॉर्निंग वॉकसाठी उद्या येणार नाही." त्यावर सोनावणे विचारतात, "का बरं?" तेव्हा देशमुख बोलतात की उद्या आमच्या नातवाचा वाढदिवस आहे, म्हणून आज आम्ही त्याच्याकडे जायला निघालो आहोत. खरं सांगू का, मुलांशिवाय घर अगदी रिकामं दिसतं. माझा मुलगा, सून आणि नातवाला भेटून 2 वर्षे झाली आहेत. आणि सुयश आणि सून नेहमी फोनवर विचारत असतात की आम्ही आमची औषधं वेळेवर घेतो की नाही, तब्येतीची काळजी घेतो की नाही. आणि खरं सांगायचं तर त्यांनी कधीच आपल्याला त्यांच्यापासून दूर जाण्याची जाणीव करून दिली नाही." हे ऐकून सोनावणे म्हणतात, "देव सर्वांना असा पुत्र देवो. एक तुमचा मुलगा आणि सून आणि एक माझा मुलगा आणि सून, जे आई-वडिलांच्या जवळ असूनही त्यांची प्रकृती कधीच विचारत नाहीत. याउलट ते आम्हाला वेळोवेळी खोटे बोलतात. त्यांना त्यांच्या पालकांची काळजी नाही. आपण जगलो की मरतो काय फरक पडतो? आम्ही इथे आल्यापासून आम्हाला कटू सत्याची जाणीव होत आहे." तेव्हा देशमुख बोलतात, "मित्रा, मुले कधी मोठी होतात खरंच काही माहिती पडत नाही. पूर्वी माझे आयुष्य मुलांना सुखसोयी पुरवण्याच्या चिंतेत गेले. या व्यस्त जीवनात वेळ पटकन निघून जातो. सर्व काही अगदी कालच घडल्यासारखं वाटतं. जेव्हा सुयश बाजारात किंवा कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी नेहमी माझं बोट धरून चालत असायचा, तेव्हाच मी विचार केला की मी हे त्याचं बोट असंच धरून ठेवेन आणि त्याला कधीच एकटं वाटू देणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी सदैव त्याच्या पाठीशी उभा राहीन. त्याला चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी त्याच्या आईने तिचे दागिने देखील विकले. आपल्या मुलाचे भविष्य चांगले व्हावे. दागिने काय पुन्हा घेता येतील असे तेव्हा ती म्हणाली होती." आता दोघे बोलता बोलता घरी येतात. देशमुख यांची पत्नी आपल्या नातवाकडे जायला खूपच उत्सुक असतात. त्यांनी सर्व पॅकिंग देखील केलेलं असतं. फक्त नातवासाठी भेटवस्तू, गिफ्ट घेणं बाकी असतं. भेटवस्तू फक्त नातवाच्याच पसंतीची असावी असं पती-पत्नी दोघांनाही वाटतं.
म्हणून पसंती विचारण्यासाठी ते फोन करतात. कोणीही तेव्हा फोन उचलत नाहीत. पुन्हा फोन करून दुसऱ्या वेळेस देखील त्यांना प्रतिसाद मिळत नाही. म्हणून ते थोडे काळजीने पुन्हा फोन करतात. पण तिसऱ्यांदाही फोन कोणी उचललेला नाही तेव्हा त्या काळजीने नवऱ्याला बोलतात, "अहो, बघा ना, सुयशच्या घरी फोन कोणी उचलत नाहीये. हे असं यापूर्वी असं कधीच घडलं नाही." आता त्यांना काळजी वाटू लागली की देवा, सर्व ठीक आहे की नाही, तर काहीतरी गडबड तर नाही ना, कोणी फोन का उचलत नाही. विचार करत असतानाच त्यांनी पुन्हा फोन डायल केला. यावेळेस काही वेळ रिंग वाजल्यानंतर सुयशने फोन उचलला. आई बोलते, "काय झालं बेटा, तुम्ही दोघेसुद्धा फोन का उचलत नव्हता? तुला माहिती आहे की मी किती घाबरले होते." त्यावर सुयश बोलतो, "आई, फोन सायलेंटवर होता, त्यामुळेच ते कळलं नाही." आई म्हणते, "ठीक आहे बेटा, बाबूला उद्याला वाढदिवसाला काय गिफ्ट हवं आहे हे विचारण्यासाठी आम्ही फोन केला आहे." हे ऐकून सुयश बोलतो, "आई, यावेळी आपण त्याचा वाढदिवस साजरा करत नाही आहोत." आई बोलते, "काय झालं बेटा?" "आई, मी नुकतंच मुंबईत नवीन घर घेतलं आहे. त्याचे हप्ते आहेत, बाबूच्या शिक्षणाचा खर्च आहे. त्यामुळे खूप पैसा खर्च झाला आहे. म्हणूनच आम्ही ह्यावेळेस वाढदिवस साजरा करायचा नाही असं ठरवलेलं आहे." आई बोलते, "काही हरकत नाही बेटा. आम्ही कोणालाही कॉल करणार नाही. कुटुंबातील आपण सर्वजण मिळून आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करू." आता आईला टाळण्यासाठी सुयश बोलतो, "पण आई, आत्ता माझ्याकडे त्यासाठी पैसे नाहीत ना." आई बोलते, "ठीक आहे, काही वेळ हरकत नाही बेटा." असे बोलून आई फोन ठेवून देते आणि सुयशच्या वडिलांना सगळा प्रकार सांगते. दोघेही खूप दुःखी होतात. बरेच दिवस मुलगा, सून, नातवाला भेटायला उत्सुक असतात. पण आता आपण काय करू शकतो? त्यावर आई बोलते, "अहो, हे ऐका, आपण मुलांना नक्कीच आश्चर्यचकित करू शकतो. म्हणजे सरप्राईज देऊ आपण त्यांना. आपण वाढदिवसाचा केक सोबत घेऊन जाऊ आणि आपल्याला त्याच्याकडे येताना पाहून त्यांना किती आनंद होईल." हे ऐकून सुयशचे वडील म्हणतात, "होय होय, तुझं बरोबर आहे. मी बाजारात जाऊन वाढदिवसाची टोपी आणि सजवण्यासाठी काही फुगे घेऊन येतो. आपण तेथे पोहोचू आणि दुकानातून सर्व सामान घेऊ आणि मग नंतर घरी जाऊ." "ठीक आहे, ठीक आहे." असं सर्व काही ठरवून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघेही मुंबईला पोचतात. रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर ते ऑटोमध्ये बसतात आणि आधी बाजारात जाऊन तेथून बाबूच्या आवडीचा केक विकत घेतात. थोडे खाऊ देखील घेतात आणि मग मुलाच्या घरी जाण्यासाठी निघतात. आपल्या मुलाला आणि सुनेला सरप्राईज देण्याच्या विचाराने दोघेही खूप आनंदी असतात. काही वेळाने ऑटो एका मोठ्या घरासमोर उभी राहते. संपूर्ण घर ते प्रकाशाने उजळून निघालेले असते. लोक मोठ्या वाहनातून कुटुंबासह घराबाहेर पडत असतात. ते पाहून देशमुख ऑटो ड्रायव्हरला विचारतात, "अहो भाऊ, ऑटो तुम्ही कुठे थांबवला आहात?" ड्रायव्हर म्हणतात की, "काका, तुम्ही मला सांगितलेला हाच पत्ता आहे." नंतर सुयशचे आईवडील ऑटोमधून बाहेर पडतात व घराच्या दिशेने जायला निघतात. घराबाहेरची नेमप्लेट पाहतात तेव्हा त्यांना समजतं की हे आपल्याच मुलाचे घर आहे. तेव्हा हातात केकचा बॉक्स घेऊन घरात जातात. तर सुयशने त्याचा मुलगा बाबूच्या वाढदिवसानिमित्त तसेच नवीन घरासाठी पार्टी आयोजित केलेली होती. शहरातील अनेक मोठी लोक फॅशनेबल कपडे परिधान करून पार्टीला आले होते आणि बाबू त्याच्या मित्रासोबत खेळत होता. एका मोठ्या महागड्या टेबलावर एक अतिशय सुंदर मोठा केक ठेवला होता. सुयशचे आईवडील दारात उभे राहून हे सगळं पाहत असतात. ते अगदी साध्या कपड्यात होते कारण ते प्रवासातून आले होते. वडिलांनी साधा कुर्ता पायजामा घातला होता आणि आईनेही अगदी साधी साडी घातलेली असते. त्यांचे केस अगदी साध्या पद्धतीने बांधलेले होते. एका बाजूला उभे असलेले दोन्ही लोक इतरांपेक्षा खूप वेगळे दिसत होते. पती पत्नी दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं आणि काहीच बोलले नाहीत. कारण कदाचित सुयशच्या घराचे दृश्य बघून काही बोलायची गरजच भासली नाही व न बोलता त्यांचे डोळे खूप काही सांगत होते. ज्या मुलाला लहानपणी वडिलांचे बोट सोडायचे नव्हते, कदाचित आज त्याला वडिलांचे बोट धरण्याची लाज वाटत होती. तेथे त्यांना कोणीही दिसण्यापूर्वीच व पाहण्यापूर्वीच दोघेही तिथून मुकाट्याने निघून गेले. रात्रीची वेळ होती. दोघेही निर्जन रस्त्यावरून चालले होते.
एका अज्ञात स्थळाच्या शोधात. घरापासून खूप खूप लांब गेल्यावर ते थकून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बाकावर बसले. वयाच्या या टप्प्यावर आल्यावर शेजारी ठेवलेला तो केकचा बॉक्स त्यांची थट्टा करत असल्यासारखे त्यांना वाटत होतं. आपल्या समजुतीनुसार आपण फक्त पैसा आणि कमाई हेच करिअर मानलं आहे. यामुळेच मुले आपले कर्तव्य विसरत आहेत. पालकांनी आपले कर्तव्य चोख बजावले, मग मुले त्यांच्या पालकांशी असं का वागतात? त्यांच्यावरही अशी वेळ येणार नाही का? ते असे वागतील तेव्हा त्यांच्या मुलांचे काय होईल? हाच आदर्श ते ठेवणार आहेत का? हेच सध्याचे कटू सत्य आहे. ज्या प्रकारे पालकांनी आपल्या मुलाचे पालनपोषण केले आणि त्यांना संकटापासून वाचवलं, त्यांनी मुलांना निस्वार्थी प्रेम दिलं, त्याचप्रमाणे आता पालकांचे ऋण फेडणे हे मुलांचे कर्तव्य आहे, हे मुलांना कधी कळणार? आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.